पोलादपूर तालुक्यातील मोरगिरी गावठाण येथे शिवसेनेच्या वतीनं भव्य पक्षप्रवेश आणि विकास कामांचा भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला. महाराष्ट्र रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री नामदार भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या विकासात्मक कार्यानं प्रेरित होऊन अनेक ग्रामस्थांनी शेकाप पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. मोरगिरी गावठाण येथे शेकापशी अनेक वर्षे एकनिष्ठ राहूनही विकासापासून वंचित राहिलेल्या ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. यावेळी महादेव मंदिराचा जीर्णोद्धार, सभा मंडप तसंच अंतर्गत रस्त्यांच्या कामांचं भूमिपूजनही मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालं. नामदार भरत गोगावले यांचे मोरगिरी गावठाण येथे खालुबाच्या ठेक्यावरून संपूर्ण गावातून भव्य मिरवणूक काढून सभास्थळी जल्लोषात स्वागत करण्यात आलं. त्यानंतर पक्षप्रवेशाचा भव्य आणि दिव्य कार्यक्रम पार पडला. या पक्षप्रवेशामध्ये प्रमुख कार्यकर्ते श्री सहदेव जाधव, श्री दत्ताराम बामणे, श्री काशीराम रांगडे, भागोजी पदरथ, सखाराम पदरथ, तुकाराम पवार, सखाराम पवार, महादेव जाधव, दगडू जाधव, चंद्रकांत पदरथ, हरिश्चंद्र पवार, पांडुरंग पवार, विठ्ठल पवार, बंटी पवार, प्रशांत पवार, मनोहर पवार, गोपाळ पवार, कैलास पवार, सुशांत पदरथ, विनोद पदरथ यांच्यासह मुंबई, पुणे, बडोदा येथील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सर्व प्रवेशकर्त्यांचे नामदार भरत गोगावले यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं आणि शिवसेनेत सर्वांना सन्मानाची वागणूक दिली जाईल असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमात सहसंपर्क प्रमुख आणि माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे, तालुका प्रमुख निलेश अहिरे, उपतालुका प्रमुख सतीश शिंदे, सुरेंद्र बांदल, शहर प्रमुख सुरेश पवार, विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे, युवा सेना संपर्क प्रमुख विजय शेलार, माजी उपसभापती शैलेश सलागरे, नरेश सलागरे, दशरथ उतेकर, दत्ताराम मोरे, स्वप्नील चोरगे, श्रीराम गायकवाड, अविनाश शिंदे, सरपंच विकास नलावडे, शौकत तालेकर, जगदीश महाडिक, सुयोग शिंदे, जनार्दन कदम, नितीन दळवी, प्रकाश शिंदे, संदीप शिंदे, प्रसाद मोरे, तानाजी निकम, अनिल दळवी, अनिल भिलारे, रामदास कळंबे, प्रकाश कदम, डॉ. निलेश कुंभार, निलेश कंक, विजय मोरे, गीता दळवी, रामचंद्र ढवळे, प्रसाद साने यांच्यासह असंख्य शिवसैनिक, युवा सैनिक आणि संपूर्ण महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. आमदार भरत गोगावले यांनी आपल्या भाषणात सांगितलं की मोरगिरी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. तालुक्याच्या विकासासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील असून येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा झेंडा नक्कीच फडकणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चंद्रकांत कळंबे यांनी मोरगिरी गावच्या विकासासाठी नेहमी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली. उपतालुका प्रमुख सतीश शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितलं की मोरगिरी गावामधील कोट्यवधींची विकास कामं नामदार भरत गोगावले यांच्या नेतृत्वामुळे शक्य झाली असून भविष्यातही प्रत्येक वाडी वस्तीतील विकास कामं शिवसेनेच्या माध्यमातून पूर्ण केली जातील.